घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता आपल्या भावाच्या जीवावरती उठलेल्या शर्वरीला मात्र आता स्वतः स्वतः आता खूप मोठ्या पद्धतीने धक्का देत इकडे आता ऋषिकेश एक्सपोज करणार आहे. ऋषिकेश या सगळ्यामध्ये मात्र आता अशा पद्धतीने काहीतरी वेगळीच खेळी खेळणार की त्यानंतर मात्र आता ताबडतोब ताबडतोब लगेचच आता इकडे शर्वरीचं भांड फुटलेलं आहे आणि शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता अडकली गेलेली आहे. बरं, इतकंच नाहीये तर आता शर्वरीच्या विरोधात खूप मोठा पुरावा सुद्धा आता इकडे जानकीच्या हातात लागलेला आहे. ती व्यक्ती ज्या व्यक्तीने मात्र आता शर्वरीला पाहिलेलं आहे, ती व्यक्ती मात्र आता नानांचा खून करताना तिचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करते आणि तोच व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणते. काय घडलंय, कसं घडलंय सविस्तर आपण पाहिलं की आता ऐश्वर्याने वेगळीच खेळी खेळलेली आहे. ऐश्वर्याने अवंतिकाला सांगितलेलं आहे. अवंतिकाला सांगितले की या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरीने मला हे सगळं करायला सांगितलेलं आहे आणि तेच मी करते आहे. बाकी या सगळ्यामध्ये माझ्या आता मनात असं काही नाहीये आणि त्यामुळे मात्र आता जानकीला याची कल्पना नाहीये, पण शर्वरी ने जे करायला सांगितले ते ऐश्वर्या करते आणि जानकीवरती आरोप करते. जानकीवरती आरोप केल्यावरती मात्र आता जानकी तिला सांगायला लागते, वेड लागले का तुला? आणि सुमित्रा सुद्धा ह्याच्यावरती विश्वास ठेवते आणि त्यावेळेला सुमित्रा सांगते, जानकी मी इथून कुठेही जाणार नाहीये. तुला जे काही करायचं आहे ना ते इथेच कर, आमच्या सोबतच कर. कारण जर का आम्ही गेलो आणि या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे ऋषिकेशने काहीतरी मात्र आता या सगळ्यामध्ये म्हणजे ऋषिकेशला तू केलंस तर यावरती जानकी म्हणते, आई अहो असं काय करताय, ऋषिकेश माझा जीव आहे. मी कधीतरी ऋषिकेशच्या सोबत आता असं काहीतरी करेन असं तुम्हाला वाटतंय का? असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, ते काही मला माहित नाहीये. यावरती ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे आई, तुम्ही म्हणताय ते, कारण आता जानकीच्या विरुद्धच ऋषिकेशला काहीतरी सापडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी बहिणींनी हे सगळं केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, ऐश्वर्या थोबाड फोडे ना, या सगळ्यामध्ये तू जे काही बोलतेस ना तसं काहीही घडलेलं नाहीये. तू उगाचच काहीतरी मात्र आता माझ्या हे करू नकोस, आईंच्या मनात भरू नको. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या अगं तुझं डोकं फिरलंय का? काही झालं तरी सुद्धा जानकी वहिनी या सगळ्यामध्ये असं कधी करतील का? तुला आता साधी गोष्ट लक्षात येत नाहीये का? यावरती ती म्हणते, कोणाच्या चेहऱ्यावरती दिलेलं नसतं की कोण काय करू शकेल, कोण काय करू शकणार नाहीये. कोणीही काहीही करू शकतं आणि याची आता मला चांगलीच खबरबात आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते जानकी की ठीक आहे, कुणीच कुठे जाऊ नका, कुणीच कुठे जाण्याची गरज नाहीये, सगळ्यांनी मात्र आता इथेच थांबा. असं म्हणत मात्र आता जानकी सांगायला लागते की माझ्यावरती विश्वास नाहीये ना, मग तुम्ही सगळ्यांनी इथे थांबा आणि काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता माझ्यावरती पाळत ठेवा. असं म्हणत असताना जानकीला एक कॉल आलेला आहे. ज्या वेळेला जानकीला कॉल आलेला आहे आणि त्यावेळेला मात्र आता जानकी तो कॉल घेण्यासाठी तिकडे आता तो माणूस जानकीला सांगायला लागतो, मी त्या दिवशी सुद्धा आता तुम्हाला कॉल केला होता, आठवतंय का? आणि यावरती जानकी म्हणते, हो का नाही आठवत आहे, मला आता आठवत आहे, तुम्ही मला कॉल केला होता, पण पण या सगळ्यामध्ये तुमच्याकडे पुरावा आहे, याचा आता मी काय हे मानू, कशा पद्धतीने मी आता हे सगळं मानू? यावरती तो म्हणायला लागतो, ठीक आहे, मी तुम्हाला त्याची आता एक छोटीशी झलक सुद्धा पाठवतो. तुमच्या आता मोबाईलवरती एक छोटासा क्लिप पाठवोरा, पण या पाठमोरी क्लिपची तुम्हाला काही उपयोग नाहीये. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता कळायला पाहिजे की माझ्याकडे ओरिजिनल क्लिप आहे, म्हणून मी ही क्लिप पाठवतोय. असं म्हणत त्यांनी छोटीशी क्लिप आता जानकीला पाठवले. ज्या वेळेला त्यांनी छोटीशी क्लिप पाठवली, जानकी तो व्हिडिओ पाहते आणि तिच्या आता पायाखालची जमीन हादरलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये लगेचच जानकी सांगायला लागते, हे बघा, काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये तो आता ओरिजिनल व्हिडिओ पाहिजे आहे. आणि यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, मला 1 करोड रुपये पाहिजेत. यावरती जानकी विचार करते, हे सगळं म्हणजे हा सगळा जो काही प्रकार आहे हे आता मुद्दाम नाटक करण्यात आलं असेल का? मुद्दाम या सगळ्यामध्ये मात्र आता या गोष्टी करण्यात आलेल्या असतील का? असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो माणूस सांगायला लागतो, हे बघा, तुम्हाला जर का माझ्यावरती संशय असेल ना तर आता जे काही मी सांगतोय ते ऐका. तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास ठेवायला प्रॉब्लेम होत असेल तर एक गोष्ट करा, तुम्ही या सगळ्या मात्र आता प्रत्यक्ष येऊन भेटलात तर चालेल आणि हवे तर मी माझा चेहरा तुम्हाला पाठवतो. असं म्हटलं जानकी म्हणते, ठीक आहे, तुमचा ओरिजिनल फोटो मला पाठवा, मला आता पाहायचा आहे. आणि जानकी विचार करते, असं
आणि आता तो माणूस त्याचा ओरिजिनल फोटो पाठवतो. तो पाहिल्यावर ती जानकी आता विचार करते, नाही असं जर का असतं तर कदाचित या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांनी त्याचा फोटो पाठवला नसता आणि त्यावरती तो माणूस आता आपल्याला क्लिअर दाखवला जातो आणि तो फोन करून सांगायला लागतो, काय तुमचा माझ्यावरती विश्वास बसला का? आता तरी तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे माझ्यावरती ट्रस्ट ठेवू शकता. यावर जानकी म्हणते, हे बघा माझे मिस्टर मात्र आता हॉस्पिटलमध्ये आहेत. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये इतके पैसे 1 करोड रुपये तुम्हाला आता देऊ शकत नाहीये. म्हणजे काहीही झालं तरी 1 करोड रुपये अचानकपणे देणं ही आता गोष्ट मला जमेल असं वाटत नाहीये. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की मी तुम्हाला थोडेफार पैसे देते आणि माझे मिस्टर मात्र आता बरे झाल्यावरती पैसे देईन. असं म्हटल्यावर तो सांगतो, ठीक आहे. आणि तो डायरेक्ट आलेला आहे, तो म्हणजे आता इकडे स्वतः हॉस्पिटलला तो आल्यावरती इकडे आता ऋषिकेशची तब्येत बरी झाली आणि आपण पाहिलं इकडे आता सुमित्रा जानकीवरती हात उगारायला निघालेली आहे. जानकी, तू हे सगळं करतेस ना, मला तुझ्यावरती अजिबात विश्वास नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला मात्र आता मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस आणि त्यावरती मात्र ती जेव्हा हात उगारते त्याच वेळेला ऋषिकेश मात्र आता तिकडे उठून बसलेला आहे आणि तो जानकीला प्रोटेक्ट करतोय, खबरदार जर का आता जानकीवरती हात कुणी उगारला तर गाठ माझ्याशी आहे, बाकी कोणाचा नाही, पण माझा जानकीवरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्यावरती आता इकडे इकडे सांगायला लागते ती म्हणजे स्वतः जानकी, आई तुम्ही जे काही करताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्हाला माहित नाहीये की या ऐश्वर्याने मात्र आता कसं आणि काय केलेलं आहे. तुम्हाला माहित नाहीये ऐश्वर्या या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरी वंशनची साथ देत होती आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आली आणि बोल ऐश्वर्या, जे काही खरं आहे ते सांग. ऐश्वर्या आता सांगायला लागते, हो हे सगळं शर्वरीने केलेलं नाटक आहे आणि शर्वरीनेच या सगळ्यामध्ये मात्र आता मला सांगितलं होतं की या सगळ्या आता त्याच वेळेला त्या माणसाला इकडे आता जानकीने समोर आणले आणि आता जानकीने त्या माणसाला समोर आणल्यावरती मात्र आता इकडे ऋषिकेश सुमित्राला थांबवत आहे आणि तुझा नसला तरी सुद्धा माझा आता या सगळ्यामध्ये विश्वास आहे, तो म्हणजे जानकीवरती. काहीही झालं तरी जानकी कधीही मला आता कधीही त्रास देणार नाहीये या सगळ्याची मला आता कल्पना आहे, असं तो म्हणतोय. तोपर्यंत तो माणूस आलाय, त्याने तो व्हिडिओ दाखवलाय आणि त्यांनी आता सांगितलंय, ज्या वेळेला शर्वरी मात्र आता नानांना मारत होती त्यावेळेला मी इथे एक वॉर्ड बॉय होतो. वॉर्ड बॉय म्हणून आता मी इथे काम करत होतो आणि त्याच वेळेला शर्वरीने मात्र आता इकडे एंट्री केली होती. इकडे एंट्री केल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे मी पाहिलं होतं की ती आता स्वतःच्याच नवऱ्याचा स्वतःच्याच वडिलांचा मात्र आता मास्क काढत आहे आणि त्याचमुळे मी ह्याचं शूटिंग केलंय आणि हे ते शूटिंग. सुमित्राला तर 440 व्होल्टचा झटका बसलेला आहे. तिला काही कळायलाच मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि ती आता पुरती गोंधळून गेले आणि यावरती मात्र आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतोय, हे आता मला तुम्ही फॉरवर्ड करा आणि त्यावरती मात्र लगेचच इकडे तो माणूस सांगायला लागतो, नाही जानकी बहिणींनी कबूल केलं होतं की मला 1 करोड रुपये आता त्या देणार आहेत. जोपर्यंत माझ्याकडे 1 करोड रुपये येत नाहीयेत तोपर्यंत मी हे फॉरवर्ड करू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती ऋषिकेश आता सांगायला लागतो, ठीक आहे मी आत्ता सध्या इथे आहे, मी तुम्हाला हे पैसे फॉरवर्ड करेन. झालं, ऋषिकेशने मात्र आता त्यांना ते सांगितलंय, तो व्हिडिओ घेतलाय. तोपर्यंत मात्र आता ऐश्वर्याला लगेचच फोन करायला सांगितलेलं आहे, ते म्हणजे स्वतः आता शर्वरीला. ऐश्वर्या फोन करते आणि ऋषिकेश दादा गेलेला आहे, तू आता इकडे येऊ शकतेस असं म्हणत मात्र आता शर्वरीला बोलवण्यात आलेलं आहे. ज्या वेळेला मात्र आता शर्वरीला बोलवण्यात आले, शर्वरी मात्र मोठ्या आनंदाने तिकडे आले की चला काहीही झालं तरी ऋषिकेश दादा मात्र आता इकडे संपलेला आहे, आपण काहीही करू शकतो. आणि आता ती रडत रडत आली, आई कसं झालं हे सगळं वहिनीने केलेलं आहे ना, वहिनीने या सगळ्यामध्ये दादाला मारले ना, असं म्हणत ती आता मोठ्या मोठ्याने रडायला लागते. पण त्याच वेळेला बरा असलेला ऋषिकेश पाहिल्यावरती तिच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. तिला आता मुळातच कळत नाहीये की हे सगळं घडलं तरी कसं आणि हा सगळा प्रकार घडला तरी कसा आणि दादा तू. यावरती तो सांगायला लागतो, तुझ्यासारखी नीच बहीण मात्र आता ज्याची कुणाची असेल ना तो माणूस मात्र आता बहीण नसलेला परवडली त्याला. नीच बाई तू आता काय आणि कसं कृत्य केलंयस ना ते सगळं मला कळलंय आणि जानकीवरती आरोप करतेस, अगं तिच्या नखाची तरी तुला आता सर येणार आहे का? असं म्हणत मात्र या सगळ्यामध्ये लगेचच इकडे ऋषिकेश चिडलाय आणि तिच्या अंगावरती ओरडतोय. बरं हे सगळं होत असताना मात्र आता लगेच ऋषिकेश मात्र आता आई सुमित्राला सांगतोय, हे सगळं तुझ्यामुळे, तिच्यावरती विश्वास ठेवून तू आता जगातली खूप मोठी चूक केलेली आहेस. असं म्हणत ऋषिकेश मात्र आता सुमित्रावरती सुद्धा ओरडलाय. सुमित्रा सुद्धा दोन थोबाडीत देत, तुझ्यावरती खरंच विश्वास ठेवून मी आता चूक केली असं म्हणत मात्र आता शर्वरीला
पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं उलगडलेत आणि एका झटक्यात मालिका तिच्या आता अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे.